वाळवणीची रेसिपी म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा कुरडई आठवते आणि कुरडईमध्ये गव्हाची कुरडई ही पहिली येते. तर गव्हाची कुरडई तुम्हाला मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. ज्या गृहिणीची कुरडई लालसर होते किंवा तुटते त्या गृहिणीसाठी ही रेसिपी आहे. कारण की कुरडई करायला खूप आवडते आणि खायला तर त्याहून जास्त. पण ती कधी-कधी कुरडई आपली लाल होते किंवा त्या कुरडईचा पटकन असा चुरा होतो, तर ती जास्त दिवस टिकावी ह्यासाठी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने ही कुरडई बनवून दाखवणार आहे. ज्यांनी बनवलेली पण नसेल आधी त्यांनीसुद्धा ही ट्राय करू शकतात. अशा सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही सविस्तर माहिती देणार आहे आणि ही कुरडई खायला खूप छान लागते. गव्हाची कुरडई सर्वांनाच आवडते आणि आपल्याकडे सणाला ही बनवली जाते. तर बघा इथे आपण ह्या कुरडया बनवून घेतल्या आहेत. त्या कशा बनवायच्या ते आज मी सांगते. त्यासाठी 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे. आता हे थोडेसे जाडसर गहू तुम्ही वापरा. कुठलेही गहू घ्या, फक्त थोडेसे जाडमधले घ्या. बारीक घेतले तर त्याचं पीठ म्हणजे त्यातला जो गव्हाचा जो चीक आहे तो कमी पडतो. त्यामुळे मी इथे 1 किलो इतके गहू घेतलेले, मोजून घेतलेले आणि मी तुम्हाला हे गहू साफ करून घ्यायचे. याच्यामध्ये कचरा असेल तो साफ करायचा. नंतर हा स्वच्छ धुवून घ्यायचे हे गहू. 3 ते 4 पाण्याने मी पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे. बघू शकतात मस्त ओलसर झालेले आणि मी स्वच्छ असे गहू धुतलेले त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. आता इथे 1 तांब्या पाणी घातलेले, अजून अर्धा तांब्या असं 1.5 तांब्या पाणी मी घातलेले. आता हे आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचं. म्हणजे मी आज 11 वाजता दुपारी धुतलेले तर तिसऱ्या दिवशी आपल्याला हे उघडून बघायचे. तोपर्यंत आपल्याला ह्याचं पाणीसुद्धा बदली करायचं नाही, आहे तसेच ठेवायचे. तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. इथे बघू शकतात पाणी छान असं भिजलेले आणि फुगून असे मस्त वर आलेले. आता हे कसे तयार झाले तुम्हाला दाखवते. ताम जी आहे ती वरती आलेली बघा, लगेच ताटाला सुद्धा लागलेली ती ताम. तर आपण मी थोडीशी साईडला करते आणि मी तुम्हाला दाखवते. गहू छान अशी फुगलेले आतपर्यंत मस्त, त्याचा चीकसुद्धा व्यवस्थित निघालेला आहे. आता गव्हाचा आकार तुम्ही बघू शकतात आणि बोटावरती दाबलं तर लगेच त्यातला आतमधला चीक बाहेर येतोय. ह्याच पद्धतीने झाले तर चीक एकदम मस्त तयार होतात. आता बघा हे काय करायचं आपल्याला इथे गहू हे आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण की याचा खूप असा आंबट असा वास येतो. कारण की हे 3 दिवस व्यवस्थित भिजलेले आणि 3च दिवस भिजवायचे, 4 दिवस भिजू नका, नाही तर तो गहू फुटून चीक बाहेर येतो आणि कुरडया थोड्याशा लालसर होतात. आता मी हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आणि त्याचा जो आंबट वास होता ना तो सुद्धा कमी झालेला आहे बघा. आणि असे टम्मक असे आपल्याला गहू असे दिसत आहे, मस्त पिवळसर गहू दिसत आहे हे. आणि मी हे चाळण्यामध्ये ठेवलेले म्हणजे त्याचं पाणी निथळून जाईल. आता त्यानंतर आपल्याला इथे बघा थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे वाटीमध्ये तेल घेतलेले ते कशासाठी, तर आपण ज्या पातेल्यात आता चीक गाळून घेणार आहे किंवा बनवून घेणार आहे ना त्या चिकाला ताम असते गव्हाच्या ह्या आपण जे बारीक करणार आहे त्याने काय होतं ते भांड्याला लटकतं आणि ते भांडे लवकर निघत नाही. म्हणून आपल्याला इथे तेल आणि मीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे भांडे लगेच आपण धुतले ना तरी लगेच निघतील. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मी लावून घेते. कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण हे बारीक करणार आहे तर हे त्याला चिटकू शकतं. म्हणून आपल्याला थोडंसं असं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. नंतर गहू आपल्याला थोडे थोडे करून हे बारीक करायचे. बारीक करताना बंद चालू असं करायचं. खूप बारीक करू नका आणि तो कुरडया लाल येतात. आणि दळताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जा. म्हणजे मी अर्धा ग्लास असं करत याच्यामध्ये पाणी घातलेले म्हणजे त्याचा चीक व्यवस्थित निघालेला आहे. असं करत मी सर्व बारीक करून घेणार आहे. आणि यामध्ये कमीत कमी 2 तांबे मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण हे बारीक करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि दळताना बंद चालू करा. जास्त कंटिन्यू जर चालू ठेवलं आणि खूप बारीक जर झालं ना मग तुमच्या कुरडया मात्र लाल येतील. गव्हाचे 3 ते 4 किंवा 5 तुकडे झाले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त बारीक करू नका. आणि इथे बघा राहिलेलं मी सर्व मिक्सरच्या भांड्याला सुद्धा चीक धुवून घेतलेला आहे. नंतर यामध्ये बघा
आपल्याला हे तेल आणि मीठ आपल्या हाताला सुद्धा लावायचे, कारण की हाताला सुद्धा बारीक बारीक अशी केस असतात किंवा आपल्या हाताला सुद्धा हे चिटकतं ताप, म्हणून थोडंसं तेल लावून घेतलेलं हाताला मी, तेल आणि मीठ. त्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं मिक्स करायचं, म्हणजे त्यातला चीक निघतो. तुम्ही खूप पद्धती बघितली असेल चीक काढायच्या, पण जी पारंपरिक आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही तयार करा, कारण की त्यातला पूर्ण चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे, नाही तर तो चीक वाया जाईल. आणि परत मी अर्धा तांब्या पाणी यामध्ये घातलेले, असं 2.5 तांबे मी यामध्ये पाणी घालून घेतलेले आणि दोन्ही हाताने या पद्धतीने करून आणि नंतर असा मुटका करून तो असा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला चीक बरोबर खाली येईल आणि वरचा जो कोंडा आहे आपल्या गव्हाचा तो आपल्याला दुसऱ्या पातेल्यात टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला करत करत जायचं आहे आणि सगळा चीक आपण ह्या पद्धतीने काढून घेणार आहे. आणि बघा, ही पद्धत पारंपरिक आहेच, पण ही पद्धत सोपीसुद्धा आहे. यामुळे आपला गव्हाचा चीक वायाही जात नाही आणि ही प्रोसेस करायला खूप मस्त वाटतं आणि छान पण आहे. आता बघा, मी सर्व वरचा कोंडा काढून घेतलेला आहे, राहिला तो पण आपल्याला काढायचाच आहे. पण आता इथे बघा, एक कपडा घ्यायचा आहे कॉटनचा आणि मोठं पातेलं घ्या, कारण की यामध्ये आपल्याला चीक पूर्ण ओतून घ्यायचा आहे 2-3 पाण्याचा. त्यामुळे आपल्याला पातेलं घेताना थोडासा मोठ्या आकाराचं भांडं घेऊ शकता तुम्ही, डब्यातसुद्धा केलं तरी चालेल. आता मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि तो ह्या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बघा, ह्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला चाळण घ्यायची आहे. अशी सुजीची चाळण घ्या, जेणेकरून खाली कपड्याला जास्त राहणार नाही. आणि ह्या पद्धतीने थोडं थोडं करत आपल्याला हे टाकत जायचं आहे बघा, असं टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जो कोंडा आहे ना तो कपड्याच्या चाळणीवरती राहतो आणि जो चीक आहे ना तो खाली राहतो. जर तुम्ही डायरेक्ट कपड्याने गाळायला गेलं तर तो गळत नाही आणि कपडा गच्च होतो आणि तो कपडा परत तो जास्त काम करत नाही. म्हणून चाळणवरती ठेवा आणि नंतर खाली आपल्याला ह्या पद्धतीने बोटाने राहिलेला चीक गाळून घ्यायचा आहे. आता हा पहिली चीक असल्यामुळे खूप घट्ट आहे, दाटसर आहे, त्यामुळे तो लवकर गळत नाही. म्हणून बोटाने या पद्धतीने हलवत जा, जेणेकरून तो चीक पटकन गळेल आणि हळूहळू तो गळतसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बघा, राहिलेलं बारीकसुद्धा मी काढून घेतलेलं. इथे आपलं पहिलं पाणी मी सर्व गाळून घेतलेलं कपड्यात. आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. नंतर आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला इथे जो आता दुसरा जो गव्हाचा कोंडा आहे तो घालून दुसरं पाणी आपल्याला याच्यात काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2 तांबे पाणी घालून घ्यायचं आहे. त्याआधी थोडंसं पातेलं मी बघा धुवून घेते आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं. पाणी आपलं थंड वापरा, थंड असेल ना तर तेवढा चीक मस्त पटकन निघतो. आणि गरम पाण्याचा वापर करू नका. साधं हांड्यातलं पाणीसुद्धा चालेल, मडक्यातलं सुद्धा पाणी चालेल, फक्त गरम पाणी घेऊ नका. आणि आता परत असं करत आपल्याला हे अशा पद्धतीने परत डबल हा दुसरा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे गव्हाचा. तर आता परत आपल्याला याचा मुटका बनवायचा आहे आणि दोन्ही हाताने दाबून सर्व पाणी आपल्याला ह्या पद्धतीने काढायचं आहे. राहिलेला कोंडा आपण बाजूच्या पातेल्यामध्ये टाकून घेणार. ह्या पद्धतीने हे दुसरं पाणीसुद्धा काढणार आहे. नंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता ज्या पातेल्यात आपण पहिलं चीक गाळून घेतला त्याच पातेल्यामध्ये आता हे दुसरं पाणी, हे चिकाचं, हे गाळून घेणार आहे. आता गाळताना हे पटकन जाणार आहे, कारण की हे दुसरं पाणी असल्यामुळे हे थोडंसं पातळसर राहणार आहे. पहिलं होतं ते खूप घट्ट होतं. तर आता ह्या पद्धतीने असं बोटाने हलवत पटापट आपण हे सर्व गाळून घेणार आहे. आणि हे सगळं गाळून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जर तिसरं पाणीसुद्धा काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता, पण मी इथे 2च पाणी काढणार आहे. याचे 3 पाणीसुद्धा काढले जातात, काही काही ठिकाणी 4सुद्धा पाणी काढले जातात, पण मी इथे 2च पाणी काढून घेणार आहे. आता हे बघा, सगळं पाणी आपलं गाळून तयार झालेलं आहे आणि राहिलेला जो कोंडा आहे त्यावरती टाकून घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने सर्व तयार झालेला आहे. हा कोंडा तुम्ही याची भाजी करू शकतात. कांदा, लसूण आणि टॅमॅटो घालून, लाल तिखट घालून मस्त याची भाजी तयार होते. हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, 2 दिवस राहील. त्याच्यानंतर मी तुम्हाला कपडा सोडून चीक दाखवते, बघू शकतात. पांढरा असा शुभ्र असा मस्त चीक आपला इथे तयार झालेला. अजून नाही, पण जसं त्याची थाळ बसेल ना तसतसा तो दुधासारखा पांढरा तयार होणार आहे.
आता हे काय करायचं आहे, आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि हा कोंडा आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवा. संध्याकाळी मस्त याची भाजी बनवा. खूप पौष्टिक असते, पारंपरिक आहे. ह्या गोष्टी आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या घरी खाल्ल्या जात होत्या, पण आपण ह्या खात नाही. आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्या. तर आता मी झाकून ठेवते हे पाणी चिकाचं आणि संध्याकाळी रात्री 11 वाजता हे पाणी मी ओतून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता पाण्याची चिकाची मस्त थाळ बसलेली आहे आणि जे आंबट आणि थोडंसं खराब दिसतं पिवळसर पाणी, ते आपल्याला ह्या पद्धतीने हलक्या हाताने ओतून घ्यायचे. चिक खाली हलला नाही पाहिजे. जर हलला ना तर चिक वरती येईल आणि मग पाणी आणि चिक एकत्र होईल. म्हणून हलक्या हाताने आपल्याला याची धार धरायची आहे आणि हे पाणी सर्व काढून घ्यायचं. जे पिवळसर पाणी दिसतंय ना हे काढायचं आहे. हे पाणी जर काढलं ना तर तुमच्या कुरडया खूप पांढऱ्या शुभ्र येतात. हीच तर खरी मेहनत आहे पांढऱ्या शुभ्र कुरडया येण्याची. म्हणून आपल्याला रात्री याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि बघा अख्खी परात भरलेली ह्या पाण्याने आणि किती खराब पाणी दिसते बघा, पिवळसर असं पाणी दिसते. आता हे ओतून द्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला परत एक तांब्या इतकं पाणी ओतायचं आहे. शक्यतो थंड पाणी वापरा. आता हे चीक आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे हा चीक आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा साईडला ठेवून द्यायचं आहे. आता जे परातीतलं पाणीसुद्धा आपण ओतून ठेवलं आहे ना ते पाणी मोठ्या कढईमध्ये मी ठेवते, जेणेकरून त्यामध्ये सुद्धा चीक आहे. तो सकाळी मी तुम्हाला दाखवते किती चीक निघेल तो. तर आता आपण हे सर्व पाणी कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. परात धुवून मी यावरती पालथी घालते आणि दोन्हीसुद्धा आपल्याला तसंच किचन ओट्यावर ठेवून द्यायचं आहे. त्याला अजिबात हलवायचं नाही आहे आणि सकाळी उठलं की पहिलं याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते, बघू शकतात याच्यातलं पाणी कसं निघतं आहे ते. आता आपल्याला हे कढईमधलं पहिलं पाणी काढून घेऊ आणि इथे परात घ्यायची आणि ह्या परातीमध्ये मी हे सर्व वरचं जे पिवळसर पाणी दिसतंय ते काढून घ्यायचे आणि राहिलेला चीक तुम्ही बघू शकतात. हलक्या हाताने ओतायचे. जर तुम्ही भस्कन ओतायला गेला तर मग चीकसुद्धा त्याच्यासोबत जातो. म्हणून पाणी नेहमी काढताना एकदम अलगद धार धरायची आणि हा चीक काढून घ्यायचा आहे. आता 1 कप इतका चीक आपला निघालेला आहे बघू शकतात. आता हा साईडला ठेवू आणि परातीतलं पाणी ओतून देऊ. आता पातेल्यातलं सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. रात्री आपण डबल 1 तांब्या पाणी घातलं होतं, त्यामुळे बघा वरती बरोबर पिवळसर असं पाणी वरती आलेलं आहे. जर हे पाण्याने न काढलं तर मग आपल्या कुरडया लालसर होतात. म्हणून ही ट्रिक नेहमी वापरायची जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र जर कुरडया पाहिजे असेल तर. आता हे बघा, आता सर्व जे वरचं पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे. चीक आता येतोय तर आता आपल्याला इथे थांबायचं आहे. आता चीक पाणी काढायचं नाही आहे, बस झाला इतकाच. आणि राहिलेलं जे खराब पाणी आहे ना ते ओतून देणार आहे आपण पहिलं, कारण की इतकं पाणी त्यातलं निघालेलं आहे. आणि कढईमधला चीक यामध्ये ओतून घेऊ. नंतर हे बघा इथे चिकाची थाळ बसलेली आहे. या पद्धतीने आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे. असा दाटसर चीक आपला खाली तयार झालेला आहे आणि खूप पांढरा शुभ्र आहे तो. आणि बघा ही थाळ अशी काढायला थोडीशी जड वाटते, पण जसं जसं आपण हाताने ते करत जातो ना त्याचं पूर्ण असं पाणी तयार होतं. आता मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने करायचं आहे. 2 मिनटात हा वितळला जातो, जास्त काही लागत नाही याला. आणि या पद्धतीने सर्व मी फोडून घेतलेला आहे. असा घट्टसर असा वाटतोय, दुधासारखा झालेला आहे पण थोडासा दाटसर असा वाटतोय हा. आणि ह्याच पद्धतीने आपला हा चीक तयार झालेला आहे. आता चीक काय करायचं आहे, आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे. आता कुठल्याही भांड्याने तुम्ही डब्याने किंवा पातेल्याने मोजून घेऊ शकता. आता मी इथे पातेलं घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकतात या पातेल्यात मी ओतून घेते आणि तो बघू शकतात इथपर्यंत आलेला आहे. पातेलं भरलेलं नाही आहे, म्हणजे 1 इंच किंवा अर्धा इंच इतकं रिकामं राहिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी बसेल इतकं खाली होता तो. आता त्याच मापाने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. थोडंसं धुवून घेतलेलं आहे, पाणी ओतून घेतलेलं आहे. नंतर बघा जितकं चीक होतं ना तितकंच पाणी घ्यायचं आहे. नंतर मी एक्स्ट्रा 1 ग्लास इतकं पाणी घेते. म्हणजे आपल्याला 1 ग्लास इतकं जास्त पाणी यामध्ये वापरायचं आहे. मापाचंच पाणी ठेवू नका, थोडंसं एक्स्ट्रा ठेवा. आणि नंतर आपल्याला इथे पातेलं ठेवायचं आहे. पातेलं ठेवताना थोडंसं जाडबुडाचं ठेवा. पातळ जर ठेवलं तर तो खाली लागू शकतो, म्हणून थोडं जाडबुडाच्या पातेल्याचा वापर करा. नंतर छान अशी उकळी येऊ द्या. गॅस फास्ट करा,
फास्ट केला आहे आणि उकळीसुद्धा त्याला आलेली. आता मात्र गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि जे एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे त्यातलं मी अर्धा ग्लास फक्त पाणी काढणार आहे. पूर्ण ग्लास नाही काढणार आहे, अर्धा ग्लास इतकं पाणी काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमी घाला, जेणेकरून त्यामुळे आपल्या वाळवणीच्या पदार्थाला खारटपणा येत नाही जास्त. नाहीतर तुम्ही चवीनुसार 1 चमचा बस झालं. त्यानंतर बघा गॅस कमी करायचा आहे. एका हातात लाटणं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चीक ओतायचं आहे आणि असं घोटत चालायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाही. तुम्हाला एका हाताने हे फिरवावंच लागेल, नाही तर त्याच्या लगेच गाठी होतात आणि चीक लगेच आळून येतो. आणि मात्र इथे गॅस कमी करायचा आहे. जर तुम्ही फास्ट केला ना तर खाली लागून येईल आणि चीक कच्चा राहील आणि तो पटकन आळून येईल. म्हणून आपल्याला इथे कमी गॅसवर आता याच्यानंतर शिजवायचं आहे. आता सर्व चीक मी यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि असा थोडासा मस्त असा लाटण्याने घोटून घ्यायचा आहे. आणि राहिलेला पातेल्याला चीक राहिलेला आहे ना, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जे गरम पाणी ठेवलं आहे ना ग्लासात, ते त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि ते यामध्ये ओतून घेणार आहे. आपण गरम पाण्याचाच वापर करा, शक्यतो गार पाणी इथे वापरायचं नाही जेव्हा चीक बनवतो तेव्हा. आणि परत आपल्याला हे या पद्धतीने घोटून घ्यायचं आहे. बघू शकता चीक लगेच आळून आलेला आहे आणि असा घट्टसर असा चीक आपला इथे तयार झालेला आहे. किती कापसासारखा पांढरा शुभ्र असा चीक आपला दिसतोय. आणि तुम्ही बघा गव्हाचा चीक करताना ना तुम्हाला थोडासा घाम आल्यासारखा वाटेल, कारण की तो इतका घट्ट असतो आणि जड पडतो, खूप जड लागतो हा चीक बनवताना. हीच तर खरी मेहनत असते गव्हाच्या चिकाची आणि चवसुद्धा येते. राहिलेलं गरम पाणीसुद्धा मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी आणि चीक एकत्र होईल आणि त्याच्या गाठी होणार नाही आणि व्यवस्थित सर्व बाजूने तो शिजेल. आणि बघा ह्या पद्धतीने मस्त असा तयार होतो आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच रेसिपी बघायच्या असेल तर आपल्या चॅनलला सविता फूड आणि आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. छान असा कापसावाने आपला चीक मस्त इथे तयार झालेला आहे बघा. आणि एकही गाठ याच्यामध्ये झालेली नाही आणि कापसासारखा पांढरा शुभ्र आपला गव्हाचा चीक तयार आहे. जर तुम्हाला घरी खायलासुद्धा करायचं असेल ना तर 1/2 किलो किंवा अर्धा किलो जरी तुम्ही गहू भिजत घातले आणि ह्या पद्धतीने बनवला ना आणि नंतर तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही तो थोडासा घ्यायचा आणि पाण्यात निम्म पाणी आणि निम्मा चीक घेऊन असा शिजून घ्यायचा. तुम्हाला मिठाचा पाहिजे तर मिठाचा किंवा गूळ घालूनसुद्धा तुम्ही तो शिजून खाऊ शकतात. आणि राहिलेला कच्चा चीक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, तो खराब होत नाही, तो 15 दिवस तसाच राहतो. तर तसा ह्या पद्धतीने तुम्ही हे चीक तयार करू शकतात आणि ह्या उन्हाळ्यामध्ये खाऊसुद्धा शकतात. आता बघा मस्त याची कमी गॅसवर वाफ काढायची आपल्याला. थंड पाण्याने मी सर्व साईडच्या कडा काढून घेतल्या, नंतर याला वाफ देऊन घेतलेली आहे बघू शकतात. आणि आता हा परत एकदा छान असा फुललेला आहे वाफ दिल्यानंतर. आणि जो कच्चापणा होता तो निघून गेलेला आहे त्याचा, कारण की वाफ दिली तर ह्या कुरडया तुटत नाही. त्याला वाफ देणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला इथे कमी गॅसवर वाफ द्यायची. आणि चीक आपला इथे तयार आहे. आणि तुम्हाला चेक करायचं असेल तर आपलं पाणी आहे ना साधं थंड पाणी, त्याने असा हात लावून थोडंसं पाण्याचा चेक करायचा. हाताला चिटकत नसेल तर हा चीक आपला गव्हाचा तयार आहे. आता याच्या आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहे, गॅस बंद करायचा आहे. आणि आता हा आपण उतरून घेऊ. दुसरीकडे बघा इथे मी साचा घेतलेला आहे आता हा चकलीचा. त्यामध्ये आपल्याला होलाचा कुरडईचा ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कमी जास्तच्या घेऊ शकतात. ही थोडीशी मी जाड याच्यातली घेतलेली आहे. त्याला साधं आपलं पाणी लावलेलं आहे थंड, आणि म्हणजे त्यामुळे काय होतं ते चीक सोऱ्याला चिटकत नाही आणि कुरडई पटकन खाली येते. आता हा आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे उन्हातलीने. या पद्धतीने आपण भरून घेतो. झाकण लावता येईल इतकंच आपल्याला फक्त थोडासा उघडा ठेवायचा आहे. बाकी आपण हा गच्च असा भरून घेतलेला आहे. राहिलेला चीक आपल्याला हा थंड होऊ नये म्हणून त्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि हा झाकून ठेवायचा आहे. नंतर आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे
आणि याच्या कुरडया आपण बॅनरवर किंवा प्लास्टिकच्या पेपरवर काढून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. बघू शकतात पांढऱ्या शुभ्र अशा तयार होतात आणि एकही तार तुटत नाही. मस्त असा आपला चिक इथे तयार आहे. अशा कुरडया मी ह्या काढून घेतलेल्या आहे. ह्या मात्र तुम्हाला उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे 2 दिवस, कारण की उन्हात वाळल्यामुळे त्याचा कलरसुद्धा चेंज होत नाही आणि ह्या टिकतात सुद्धा. ह्या वर्ष ते 2 वर्ष टिकतात, लवकर खराबसुद्धा होत नाही. आणि बघू शकता दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या. आता ह्या 2 दिवस मी वाळून घेते. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता कुरडई छान अशी वाळलेली आहे आणि मस्त अशी दिसते सुद्धा आहे. आकाराने सुद्धा छान झालेली आहे आणि ह्या तुम्ही 2 वर्ष साठवून ठेवू शकतात. कारण की दरवर्षी करायचं म्हणलं तर प्रत्येकजण करत नाही. तर तुम्ही हे 2 वर्ष सहज खाऊ शकतात. त्या काही खराब होत नाही. तर आता आपण ह्या तळूनसुद्धा दाखवणार आहे. आता तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये कुरडई सोडायची आहे. कारण की कुरडईला तेल कडकडीत लागतं आणि मेन म्हणजे आपण खरकटं तेल इथे वापरलं जात नाही. याला फ्रेश तेल वापरलं जातं. जेव्हा आपण भजी आणि कुरडई तळतो तेव्हा कुरडई पहिली तळली जाते. कारण की कुरडई खरकटा तेल म्हणजे वापरलेलं तेल असतं ना, त्यामध्ये कुरडई उठत नाही. म्हणून आपल्याला हे फ्रेश तेलामध्ये हे तळून घ्यायचे आणि कुरडईचा आकार तुम्ही बघू शकतात. कुरडई एकदम छान अशी पोंग्यासारखी तयार झालेली आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना ही रेसिपी नक्कीच शेअर करा. कारण की त्यांनासुद्धा ह्या रेसिपी नक्कीच आवडेल. कारण की त्यांच्याकडे सुद्धा कुरडया केल्या जातात. पण त्यांना या सोप्या आणि साध्या पद्धतीने ही रेसिपी कशी करायची ते नक्की सांगा. आणि आता आपल्या सर्व कुरडया तळून तयार झालेल्या आहे आणि मी तुम्हाला दाखवते आकाराने एकदम मोठ्या अशा कुरडया आपल्या इथे तयार आहे. आणि घरी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत झाली. बऱ्याच ताई विचारतात ही फुगते का? तर तुमच्यासमोरच मी ह्या तळून दाखवलेल्या आहे आणि तुम्ही बघितल्यासुद्धा असेल. छान अशा फुगलेल्या सुद्धा आहे आणि छान अशा कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहे बघा. एकदम छान अशा क्रिस्पी आपली इथे कुरडई तयार आहे. 1 किलोच्या प्रमाणे आपण आज इथे गव्हाची कुरडई बनवून दाखवलेली आहे. रेसिपी नक्की